डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात फार मोठं योगदान आहे. लोकांना नेमका विषय लक्षात यावा आणि प्रत्येकाचं लक्ष वेधलं जाऊन मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी जागोजागी सभा घेतल्या, जनजागृती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा घटक पक्ष होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त दलितांचे कैवारी हा गैरसमज मनातून मिटवून टाका. बाबासाहेब लोकनेते होते. जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे त्यांनी संपूर्ण शक्तिनिशी विरोध केला होता. 107 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला. हा लढा नेमका कसा लढला गेला, त्यात महाराष्ट्राचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत यांनी कसं केलं, या युद्धात कोणी कसं योगदान दिलं, यावर विस्तृत एपिसोड दी इंडियन स्टोरी टेलरच्या यूट्यूब चॅनलवर आला आहे. कृपया यूट्यूबवर जा आणि आपल्या पेजवर संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आवर्जून ऐका. जय महाराष्ट्र.